विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावण्यात आलेली आहे। या घडीची आपण मोठी बातमी पाहतोय। विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांची कोठडी आज संपणार होती आणि आता पुन्हा एकदा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। बालाजी, सुनावणी आता पूर्ण झालेली आहे, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे, काय अधिकची माहिती आहे? विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना ड्रायव्हरला डांबून ठेवणे आणि अपहरण करणे या गुन्ह्यामध्ये त्यांची पोलीस कस्टडी संपली होती। कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने आज त्यांची न्यायालयीन कस्टडी सुनावलेली आहे आणि पोलिसांनी जे 5 दिवसाची पोलीस कोठडी मागली होती ती फेटाळून लावलेली आहे। त्याचबरोबर जे सीसीटीव्ही आहेत आणि गाडी जप्त केलेली आहे ते सर्व पोलिसांच्या ताब्यात आहे, त्यामुळे तपासामध्ये पूर्ण सहकार्य करण्यात येईल असं सांगण्यात आलं। त्यानंतर आता न्यायालयाने ही 14 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे। निश्चित बालाजी, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे।